नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या YouTube चॅनल मध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण आता कांदा बाजार भावासोबतच तुरीचे बाजार भाव, हरभऱ्याचे, त्यासोबतच सोयाबीन असेल, कापूस असेल, या सर्वांचे बाजार भावाचे अपडेट हे पाहणार आहोत। त्यासोबतच इतरत्र कृषी विषयक माहिती पण आता आपण आपल्या चॅनलवर यापुढे बघणार आहोत। मित्रांनो बघा, या मागच्या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं, संपूर्ण देशामध्ये झालं आणि तुरीचं जे क्षेत्रफळ आहे, लागवडीचं क्षेत्र आहे, याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात 2024 या वर्षामध्ये वाढ झालेली 24-25 मध्ये आपल्याला दिसून आली। त्यामुळे मित्रांनो, तुरीचे बाजार भाव जे 12,000-13,000 रुपयापर्यंत मागील 2 वर्षाच्या पहिले गेले होते, ते या वर्षी आपल्याला 7,000 रुपयापर्यंत खाली आलेले हे दिसून आले। मित्रांनो, पण आपल्याला माहित आहे, जेवढं उत्पादन संपूर्ण देशामध्ये तुरीचं होत असते, त्यामध्ये सर्वाधिक उत्पादन हे कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते, कोणत्या राज्याचा वाटा यामध्ये सर्वात जास्त आहे। संपूर्ण देशामध्ये तुरीचं उत्पादन घेणारे टॉप 5 राज्य कोणते? बऱ्याचशा शेतकऱ्यांना या संबंधी माहिती नसेल, तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या देशातील तुरीचं उत्पादन घेणारे टॉप 5 राज्य कोणते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आज प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। बघा, तर आपण पाहणार आहोत सर्वात जास्त तुरीचं उत्पादन घेणारं देशातील 1 नंबरचं राज्य म्हणजे ते आहे आपलं महाराष्ट्र। बघा, जेवढं उत्पादन तुरीचं संपूर्ण देशामध्ये घेतल्या जात असते, त्यापैकी सुमारे 38.70% वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे। मित्रांनो बघा, संपूर्ण देशभरामध्ये सुमारे 32 लाख हेक्टरवर अंदाजे तुरीची पेरणी ही केली जात असते आणि त्यामधलं सुमारे 11 लाख ते 12 लाख हेक्टर क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात तुरीचं हे आहे। म्हणून मित्रांनो, तुरीच्या बाजारभावात सर्वात जास्त परिणाम करणारं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे। यानंतर 2 नंबरचं राज्य ते आहे कर्नाटक। मित्रांनो बघा, भारत देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी तुरीच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 26.39% क्षेत्रफळ आणि उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये घेतल्या जात असते। म्हणजे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये सुमारे 65% तुरीचं क्षेत्रफळ हे आहे। यानंतर 3रं राज्य ते म्हणजे मध्य प्रदेश। आपल्या महाराष्ट्रालाच लागून वरच्या भागाला मध्य प्रदेश आहे आणि मध्य प्रदेशमध्ये एकूण आपल्या संपूर्ण देशाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 14.51% उत्पादन हे मध्य प्रदेशमध्ये घेतल्या जात असते। म्हणजे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये तुरीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 80% उत्पादन महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये घेतल्या जात असते। म्हणून जर या 3 राज्यांपैकी एखाद्या राज्यात तुरीचं उत्पादन जर कमी झालं तर याचा थेट परिणाम आपल्याला तुरीच्या बाजारभावावर झालेला दिसून येत असतो आणि यामध्ये तुरीचे दर वाढतात किंवा घसरतात। यानंतर जे इतरत्र राज्य आहेत यांचा वाटा हा फार कमी आहे, पण यामध्ये 4थ्या नंबरवर जे राज्य आहे ते आहे मित्रांनो उत्तर प्रदेश आणि 5व्या नंबरवर जे राज्य आहे ते आहे तेलंगणा। असे तुरीचं उत्पादन घेणारे हे टॉप 5 राज्य आपल्या देशामध्ये आहे। आणि मित्रांनो, या 5 पैकी हे 3 राज्य मुख्य आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश। महाराष्ट्राचा सर्वात मोठा याच्यामध्ये वाटा हा आहे, आपण जसे तुम्हाला सांगितलं तो म्हणजे 38.70%। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.